जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महान संत आहेत. सद्यस्थितीत परमपूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज हे त्यांचे विद्यमान उत्तराधिकारी म्हणून यशस्वीरित्या कार्य पाहत आहेत. सदर निवेदन काढणारे व्यक्ती स्वतःला नाशिक आश्रमाचे विश्वस्त म्हणून घेत असले तरी ते सर्व गृहस्थी आहेत. त्यांचा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या गादी परंपरेशी काहीही संबंध नाही. त्यांनी केलेले आरोप खोटे व निराधार आहेत. 25 डिसेंबर 1989 रोजी जनार्दन स्वामींच्या उत्तराधिकारीपदी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची लाखो भाविकांच्या साक्षीने नियुक्ती करण्यात आली. या सोहळ्याची व्हिडिओ कॅसेट व असंख्य पुरावे आहेत. छत्रपती संभाजीनगर कोर्टाने देखील याबाबत योग्य निर्णय दिला आहे. खोटे आरोप करणाऱ्यांनी अगोदर कर्तृत्व सिद्ध करावे, मग शिकवावे, असे जय बाबाजी भक्त परिवाराच्या समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित असताना सगळ्यात महत्त्वाचं का लोकसभा निवडणुकीच्याच तोंडावरती या लोकांनी पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण हेच आहे का कुठंतरी महाराजांची बदनामी झाली पाहिजे, 35 वर्षात कुठेतरी महाराजांचं नाव बदनाम झालं पाहिजे. 35 वर्षात कधी या लोकांनी कधी नाशिकमध्ये पत्रकार परिषद आमच्या विरोधात घेतली नाही. पण ऐन लोकसभा निवडणुकीच्याच तोंडावरती का याचंही उत्तर शोधणं गरजेचं आहे. तर 100% हे कोणाच्या तरी इशाऱ्यावरती हे करताय, हा स्पष्ट आणि स्पष्ट जय बाबाजी भक्त परिवाराचा आरोप आहे. दुसरं, 2009ला ज्यावेळेस आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा लढलो तर त्यावेळेस सुद्धा याच मंडळीनं तिथं येऊन आमच्याबद्दल विरोधामध्ये प्रचार करणं, विरोधामध्ये बोलणं हे काय आम्हाला आजकालचं नवीन नाही आहे. जेव्हा कुठं आम्ही चांगलं काम हाताशी घेतो त्यावेळेस या लोकांचं ठरलेलं आहे आम्हाला दर टायमाला विरोध करणं. राहिला विषय जनार्दन स्वामींचा फोटो, संन्यास घेतल्यानंतर संन्यासाचा नामकरण विधी होतो आणि संन्यासाच्या नावापुढं गुरुचं नाव लागतं बाप म्हणून. पूजनीय शांतिगिरी महाराजांचं डॉक्युमेंटली नाव आहे शांतिगिरी मौनगिरी महाराज. या आपल्या माहिती करता सांगतो का जनार्दन स्वामींचं संन्यासी नाव मौनगिरी आहे. जनार्दन स्वामींचं जे परंपरेप्रमाणे आखाड्याचं जे संन्यासी नाव आहे हे मौनगिरी आहेत. त्यांचं प्रचलित नाव जनार्दन स्वामी होतं. मग शांतिगिरी महाराजांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं, ते उत्तराधिकारी झाले. म्हणून संन्यास धर्माच्या नियमानुसार त्यांच्या नावाच्या पुढं कोणाचं नाव लागलं? गुरुचं नाव लागलं. अर्थात मौनगिरी महाराज उर्फ जनार्दन स्वामींचं नाव त्यांच्या डॉक्युमेंटच्या पुढे लागलं. आता आम्ही आमच्या बापाचं नाव लावायचं नाही किंवा आमच्या बापाचा फोटो छापायचा नाही हे ठरवण्याचा अधिकार या मंडळीला नाहीये. बाप आमचा आहे आणि आमच्या बापाचं नाव आम्ही लावायचं नाही हे म्हणणारे कोण? हे आमचा बाप चोरण्याचा हा पुरेपूर प्रकार आहे. आमचे सेवागिरीजी महाराज इथं उपस्थित आहे. हे जनार्दन स्वामींच्या 13 संन्याशांमधले एक संन्याशी आहे. आजही आपण बघू शकतो सर्टिफाईड कॉपी आहेत. सेवागिरी गुरु मौनगिरी महाराज. तपोवन मध्ये राहणारे पूजनीय माधवगिरीजी महाराज, त्यांच्या पुढे सुद्धा मौनगिरीचीच नाव लागलेलं आहे. मग आमचा बाप, आमच्या बापाचा फोटो आम्ही नाही छापायचा, आमचं नाव आमच्या बापाचं नाव आम्ही नाही घ्यायचं हे कोण आम्हाला सांगणार आहे? येता आमचा बाप चोरल्यासारखी गंमत झाली आता. म्हणून हे पूर्ण राजकीय षडयंत्र आहेत. दुसरं महत्वाचं, त्यांनी जी प्रेस नोट काढली त्या प्रेस नोटमध्ये एक विश्वस्त आहेत प्रकाश संपतराव सूर्यवंशी. बरोबर, हे नाशिक मधले आहे प्रकाश संपतराव सूर्यवंशी. हेच प्रकाश संपतराव सूर्यवंशी नाशिक महानगरपालिकेला मागच्या निवडणुकीला अपक्ष उभे होते. नाशिक महानगरपालिकेला हा व्यक्ती अपक्ष उभा होता. तुम्ही आत्ताही फेसबुकवरती जाऊन बघा, प्रकाश सूर्यवंशी हे त्यांचं अधिकृत अकाउंट आहे. ह्या अकाउंटवरती आपण बघू शकता ही त्यांची निशाणी त्या वेळेची आणि इथं खाली त्यांनी धडधडीत लिहिलेले विश्वस्त जनार्दन स्वामी तपोवन आणि इकडे जर बघितलं तर आपण जनार्दन स्वामींचा फोटो आहे. म्हणजे ज्या माणसानं स्वतः जनार्दन स्वामींचा फोटो निवडणुकीला वापरला तो आम्हाला अक्कल शिकवतोय का यांना जनार्दन स्वामींचा फोटो वापरण्याचा अधिकार नाही. हे बघा तुम्ही, हे फेसबुक पोस्ट आहे त्यांच्या. आजही तुम्ही जाऊन त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. हे बघा पूर्ण त्यांच्या अकाउंटवरती आहे. म्हणजे या लोकांचं असं आहे स्वतःचं ठेवायचं झाकून
दुसऱ्याचं पाहिजे आणि दुसऱ्याचं उघडून पाहायचं, हे या लोकांचं कुटल कारस्थान आहे. हे वेळ आपल्याला सांगायला हरकत नाही. आम्ही नाशिक तपोवनामध्ये कार्यक्रम घेतला जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीचा. 10,000पेक्षा जास्त लोकांना आम्ही व्यसनमुक्त केलं. ह्या लोकांनी पोलीस स्टेशनला अर्ज केला आमच्याबद्दल, कार्यक्रम होऊ नये म्हणून. यांनी केलेले सगळे आरोप तथ्यहीन आहेत. या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं काही तथ्य नाही. फक्त महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा हा पुरेपूर या मंडळीचा डाव आहे. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.